तिकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल रेड अलर्ट असताना पावसानं तुफान बॅटिंग केली आहे। जून महिन्यामध्ये अवघा 28% पाऊस पडल्यानंतर आता जिल्ह्यामध्ये आजपासून पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। रात्रीच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासूनच मुसळधार सरी बरसायला सुरुवात झाली आहे। सततच्या पावसामुळे काजळी नदीसह कोकणातील सगळ्याच नद्या दुथडी भरून वाहत आहेत। हवामान खात्यानं किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यासह अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवलाय, त्यामुळे यंत्रणा अर्थातच सतर्क झाली आहे। गेल्या 4 दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची धुवाधार बॅटिंग असलेली आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्याला 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टचा इशारा हा हवामान खात्याने दिलेला आहे। आपण सध्या रत्नागिरीच्या काजळी नदीच्या तीरावर आहोत आणि पाहिलं तर नद्यांचा पाणी पातळीत देखील काहीशी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर धरण क्षेत्रामध्ये देखील आता जलसाठा हा वाढलेला आहे। बहुतांश जी धरणं आहेत ती 50%, तर इतर काही धरणं आहेत ही 100% देखील तुडुंब होताना ओसांडून होताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये शेती कामांना देखील वेग आलेला आहे। गेल्या 4 दिवसापासून धुवाधार बॅटिंग ही जिल्ह्यामध्ये पावसाची दिसून आली। आज सकाळपासून पाहिलं तर जिल्ह्यामध्ये रिमझिम सरी ह्या पावसाच्या कोसळत आहेत। किनारपट्टी भागामध्ये समुद्राला देखील उधाण आलेले आहे, त्यामुळे ऑरेंज अलर्टचा इशारा दिल्यामुळे काहीसं आपण गेल्या काही दिवसापासून पाहिलं तर सकाळपासून रिमझिम असणारी पावसाची बॅटिंग ही दुपारनंतर मात्र वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। समुद्र किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन देखील प्रशासनाने केलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान खात्याला दिलेला आहे। सकाळपासून रिमझिम सरी या जिल्ह्यामध्ये पावसाच्या कोसळत आहेत, त्यामुळे बळीराजा देखील काहीसा सुकावलेला आहे आणि शेती कामांना जिल्ह्यामध्ये वेग आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी। रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा किनारपट्टी भागात मत्स्य विभागाकडून 3 नंबरचा बावटा लावण्यात आलाय। हवामान विभागाने जिल्ह्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी केला असून किनारपट्टी भागात वेगवान वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तवला जातोय। खोल समुद्रात सध्या अत्यंत धोकादायक वादळी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचं कडक आवाहन देखील मत्स्य खात्यानं केलं आहे। तर रत्नागिरीच्या मिरकरवाडा किनारपट्टी भागातली ही दृश्य वादळी परिस्थितीमुळे मच्छीमारांना सतर्कतेच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरकरवाडा किनारपट्टी भागात मत्स्य विभागानं 3 नंबरचा बावटा लावलाय। हवामान विभागानं जिल्ह्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय, त्यामुळे किनारपट्टी भागात वेगवान वादळी वाऱ्याचा अंदाज आहे। खोल समुद्रात सध्या अत्यंत धोकादायक वादळी परिस्थिती देखील निर्माण झाली आहे। 5 जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे। आपण अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागामध्ये आहोत आणि आपण जर पाहिलं तर आता किनारपट्टी भागातील आणि जे मच्छीमार आहेत त्यांना वादळाची जी सूचना आहे ती सूचित करण्यासाठी 3 नंबरचा बावटा हा मत्स्य विभागाकडून लावण्यात आलेला आहे। त्रिकोणी कलरचा हा काळ्या कलरचा जो बावटा आहे हा लावल्यामुळे आता जे किनारपट्टी लगतचे जे नागरिक आहेत, जे मच्छीमार आहेत त्यांना सूचित करण्यात येते की पुढील काही तासामध्ये वादळी वाऱ्याची शक्यता हे असणार आहे। समुद्राला देखील मोठं उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। रत्नागिरीच्या मिरकरवाडा या परिसरामध्ये हा बावटा लावण्यात आलेला आहे। किनारपट्टी भागामध्ये वादळी परिस्थितीमध्ये मत्स्य विभागाकडून हा बावटा लावून ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पुढील 4 दिवस हे येलो अलर्टचे असणार आहेत, त्यामुळे खोल समुद्रात वादळी परिस्थिती असल्यामुळे हे सूचित करण्यासाठी हा बावटा लावला गेलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर अरबी समुद्र मध्ये भोंगावणारे हे जे वादळ आहे, ही वादळी सदृश जी परिस्थिती आहे ती सूचित करण्यासाठी हा बावटा कुठेतरी लावला गेलेला आहे। त्यामुळे किनारपट्टी लगतच्या नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी, सावधानता बाळगावी असे देखील आवाहन प्रशासनाने केलेले आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच पुढील काही दिवस हे पावसाचे असणार आहेत। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा कोकणामध्ये बरसणार आहे। किनारपट्टी भागामध्ये समुद्राला देखील उधाण आलेले आहे, त्यामुळे माझ्या मागे जो बावटा लावलेला आहे तो 3 नंबरचा बावटा आहे आणि नागरिकांनी देखील तसे मच्छीमारांनी सुरक्षितता बाळगावी असे देखील आवाहन मत्स्य विभागाच्या प्रशासनाने केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, मिरकरवाडा, रत्नागिरी।